नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित समांतर रेषा व छेदिका. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदनबिंदूजवळ 8 कोन तयार होतात हे आपण पाहिलेलं आहे. आता या 8 कोन जे आपण पाहिलेले आहेत त्या कोनांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. समांतर आता ज्या दोन रेषा काढलेल्या आहेत ह्या समांतर रेषा दोन काढलेल्या आहेत. समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन आणि त्यांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहे. ह्या दोन्ही रेषा ए बी आणि रेषा सी डी ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत आणि रेषा ई एफ ही त्यांची छेदिका आहे. या छेदलेल्या बिंदूजवळ या ठिकाणी ए हा एक कोन तयार झालेला आहे, बी सी आणि डी असे हे या ठिकाणी 4 कोन तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे सी डी या रेषेवरती या छेदिकेमुळे ई एफ जी एच असे 8 कोन तयार झालेले आहेत. आणि हे 8 कोन कोणकोणते आहेत हे आपण पाहिलेले आहे. संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनामध्ये आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य उत्क्रम कोन असे आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत. आता आपण त्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी कोन ए आणि कोन बी हे या ठिकाणी दोन कोन पहा. त्या दोन कोनांचा आपण जरा विचार करूया. कोन ए आणि कोन बी. 6वीला आपण एक गुणधर्म अभ्यासलेला आहे. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बरोबर आहे. ए बी ही एक रेषा आहे आणि त्या रेषेवरून हा एक किरण गेलेला आहे आणि ह्या किरणामुळे हे दोन कोन या ठिकाणी तयार झालेले आहेत. मग ह्या दोन्ही कोनांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. हा गुणधर्म आपण 6वीला पाहिलेला आहे. आणखी एक गुणधर्म आपण पाहिलेला आहे 6वीला 8वा, की दोन रेषा जर एकमेकाला जर छेदलेल्या असतील तर त्यांचे जे कोन विरुद्ध कोन हे काय असतात? एकरूप असतात. दोन रेषा एकमेकाला जर छेदलेल्या असतील तर त्यांचे विरुद्ध कोन हे समान मापाचे असतात. हे दोन गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण या ठिकाणी या ए बिंदूजवळ बी बिंदूजवळ किती मापाचे कोन तयार झालेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. कोन मापकाच्या सहाय्याने आपण या कोनाचं माप आपण पाहूया. मी या ठिकाणी कोन मापक ठेवतो आणि बी बिंदूचं या ठिकाणी ह्या बी बिंदूजवळ किती अंशाचा कोन तयार झालेला आहे ते आपण पाहतोय. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 म्हणजे या ठिकाणी ह्या कोनाचं माप 70 अंश झालेलं आहे. बघा, आता ह्या कोनाचं माप या ठिकाणी 70 अंश झालेलं आहे. म्हणजे ह्या कोनाचं माप इकडच्या किती असणार आहे? इकडच्या ह्या कोनाचं माप किती असणार आहे? 10, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110. ह्या कोनाचं माप किती झालेलं आहे? 110 अंश झालेलं आहे. आता ह्या दोन्हींची बेरीज 180 अंश होते. म्हणजे बरोबर आहे. आता या ठिकाणी जसं झालेलं आहे ह्या कोनाचं माप तसंच आपण ह्या डी कोनाजवळचं माप आपण बघूया. आता ह्या डी कोनाचं माप आपण मोजूया. मी कोन मापक असा ठेवतोय आणि ह्या कोनाचं माप या ठिकाणी मोजतोय. कोन मापक बरोबर धरून या ठिकाणी 10, 20, 30, 40, 50, 60, 70 म्हणजे ह्या कोनाचं माप इथे किती आलं? 70 अंश आलेलं आहे. ह्या कोनाचं माप जर मोजलं तर ह्या कोनाचं माप सुद्धा या ठिकाणी 110 अंश आलेलं आहे. आता याचप्रमाणे आता हेच समजा हीच आकृती जर इथून कट केली आणि हीच आकृती जर ह्या आकृतीवर ठेवली तर हे दोन्ही हे कोन आणि हे सगळे कोन एकमेकाशी काय होणार आहे? तंतोतंत जुळणार आहे. ही अशीच आकृती कापून जर ह्याच्यावर ठेवली तर ते हा कोन आणि हा कोन तेवढाच येतोय की नाही बघूया आपण. पाहूया. ई कोनाचं माप आणि एफ कोनाचं माप आपण बघूया अगोदर. एफ कोनाचं माप बघा या ठिकाणी 70 अंश आलेलं आहे. या कोनाचं माप 70 अंश आलेलं आहे आणि ह्या कोनाचं माप 110 अंश आलेलं आहे. 110 अंश. ह्या कोनाचं माप
110 अंश आलेलं आहे. आणि ह्या कोणाचं माप आता 6वीला जो गुणधर्म आपण आपल्याला त्याप्रमाणे ह्याचं 70 असेल तर ह्याचं सुद्धा किती असणार आहे 70 अंश असणार आहे आणि ह्याचं सुद्धा किती असणार आहे 110 अंश असणार आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक कोणाची मापं आपण आता मोजलेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक कोणाचं माप किती आहे ते बघा. त्याच्यावरून आपल्याला जरा विचार करा ह्याच्यातले कोणकोणते कोण एकरूप येतात बघा. कोण बी, बरोबर आहे, कोण बी एकरूप कोण. आता ह्या कोणाचं माप 70 आहे, ह्या डी कोणाचं माप किती आहे 70 अंश आलेलं आहे. म्हणजे बी कोणाचं माप आणि कोण डी कोणाचं माप एकरूप आहे. आणखी कुठल्या कोणाचं माप एकरूप आहे बघा. आणखी कुठल्या कोणाचं माप 70 अंश आहे एफ, बरोबर आहे. एफ कोणाचं माप काय आहे कोण एफ एकरूप आहे. आणखी कुठल्या कोणाचं माप एच, बरोबर आहे, कोण एच बरोबर किती आहे सगळ्यांचं मिळून किती आहे 70 अंश. म्हणजे हे सर्व कोण सगळे प्रत्येक कोण हे 4 कोण तयार झालेले आहेत. हे प्रत्येक कोण 70 अंशाचे आहेत. म्हणजे सगळ्यांची मापे समान आहेत. आता परत या ठिकाणी आणखी कुठले समान आहेत बघा. कोण ए, कोण ए एकरूप कोण सी, बरोबर आहे, कोण ए एकरूप कोण सी. पुन्हा 110 अंशाचा कुठं आहे पहा ई कोण आहे, बरोबर आहे. हा ई कोण सुद्धा 110 अंशाचा आहे. आणखी पुन्हा जी हा सुद्धा एकरूपतेचं चिन्ह मी दाखवलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचं माप किती आहे 110 अंश आहे. म्हणजेच या ठिकाणी कोण ए, कोण सी, कोण ए, कोण सी, कोण ई आणि कोण जी या 4ही कोणांची मापे कशी आहेत 110 अंशाची आहेत. आणि कोण बी, कोण डी, कोण एफ आणि कोण एच ह्या कोणांची मापे किती आहेत 70 अंश आहेत. मग आता याच्यावरून आपण विचार करूया की याच्यातले संगत कोणांचा गुणधर्म कोणता आहे किंवा संगत कोण कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया. आता याच्यामधले संगत कोण संगत कोणाचा गुणधर्म आपण अभ्यासूया. आता याच्यातले संगत कोण कोणकोणते आहेत बघा. आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे की ए आणि कोण ई हे दोन काय संगत कोण आहेत, बरोबर आहे. ही संगत कोणाची जोडी आहे. त्यानंतर दुसरी संगत कोणाची जोडी बी आणि एफ ही संगत कोणाची जोडी आहे. त्यानंतर डी आणि एच ही संगत कोणाची जोडी आहे. आणि सी आणि जी ही संगत कोणाची जोडी आहे. मग आता संगत कोणाची जोडी बघा. कोण ए, कोण ए एकरूप कोण कोणता येणार ई ही संगत कोणाची पहिली जोडी तयार झाली. ही संगत कोणाची पहिली जोडी तयार झाली. दुसरी जोडी संगत कोणाची कोणती आहे ते पहा. कोण बी एकरूप कोण ह्याच मापाचा इथं कोणता एफ आहे. म्हणजे कोण बी आणि एफ हे काय संगत कोण आहे. ही दुसरी जोडी तयार झाली. तिसरी जोडी बघा. कोण डी आणि कोण एच, बरोबर आहे. कोण डी एकरूप कोण एच ह्यांची मापे कशी आहेत समान आहेत. आता चौथी जी जोडी आहे संगत कोणाच्या एकूण 4 जोड्या तयार होतात. त्याच्यातली चौथी जोडी बघा. कोण सी आणि कोण जी. कोण सी एकरूप कोण जी. आता या प्रत्येक कोणाचं माप समान आहे. ए आणि ई, ए आणि ई चं माप प्रत्येक जोडीतलं कोणाचं माप काय आहे समान आहे. दुसऱ्या बघा बी आणि एफ, बी आणि एफ ह्या जोडीचं माप संगत जोडीचं माप समान आहे. डी आणि एच ह्या जोडीचं माप समान आहे. संगत कोणाची चौथी जोडी सी आणि जी ह्या दोन्हीची मापे 110 अंश 110 अंश आहे. म्हणजेच ह्यांचे या ठिकाणी 110 अंश 110 अंश आहे. म्हणजेच या ठिकाणी हे संगत कोण कोण कसे आहेत समान आहेत. आता या ठिकाणी
याच्यावरून आपल्याला संगत कोनांचा कोणता गुणधर्म सांगता येईल की समांतर रेषेला एखाद्या छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोन हे एकरूप असतात. बघा परत एकदा सांगतोय, संगत कोनांचा गुणधर्म काय आहे? दोन समांतर रेषेंना एका छेदिकेने छेदले असता संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील माप हे काय असते? समान असते, एकरूप असते. हा या ठिकाणी संगत कोनाचा गुणधर्म आपण पाहिलेला आहे. आता यानंतर आंतरकोन. आंतरकोनाचा गुणधर्म आपण पाहूया. आता आंतरकोन कोणकोणते आहेत? पहा, आंतरकोन डी आणि ई. हा एक आंतरकोन किती तयार होतात? दोन. त्याच्यातला पहिला डी आणि ई. दुसरा आंतरकोन कोणता आहे? सी आणि एफ. आंतरकोनाच्या दोनच जोड्या तयार होतात. म्हणजे या ठिकाणी त्या दोन्ही जोडीतील कोनांच्या मापांची जर बेरीज केली तर किती होते बघा? 110 अंश आणि हे 70 अंश. आता हे रेषीय जोडीतील कोन नाही आहे. हे आपण पाहिले, हे रेषीय जोडीतील होते, हे रेषीय जोडीतील तयार होतात, हे रेषीय जोडीतील होतात, हे इतर रेषीय जोडीतील होतात, इतर रेषीय जोडीतील असे होतात, इतर रेषीय जोडीतील होतात, हे रेषीय जोडीतील होतात, हे रेषीय जोडीतील होतात. पण आंतरकोन जे तयार होणारे आहेत हे रेषीय जोडीमध्ये तयार होणारे नाही आहेत, कारण एक लघुकोन आहे आणि एक विशाल कोन आहे. आता ह्या दोन्हींची जर बघितले तर या ठिकाणी मापे यांची समान नाही. मग ह्या दोन्हींची जर बेरीज केली तर किती येते? 180 अंश, 110 अंश आणि याचे हे 70 अंश. म्हणजेच या ठिकाणी कोन डी अधिक कोन ई बरोबर 180 अंश. ह्या दोन्ही कोनांच्या मापांची जर बेरीज केली तर 180 अंश येते. आता अशाच प्रकारचा आंतरकोन दुसरा आपण बघूया. छेदिकेच्या एकाच बाजूला असणारा सी आणि एफ. आता ह्या दोन्हीची बेरीज केली तर 110 अंश आणि हे 70 अंश. किती झाले? 180 अंश. म्हणजेच या ठिकाणी दुसरी जोडी कोणती आंतरकोनाची? कोन सी आणि एफ. कोन सी अधिक कोन एफ बरोबर त्यांची जर बेरीज केली तर किती येते? 180 अंश येते. म्हणजेच या ठिकाणी आंतरकोन हे आतल्या बाजूला तयार होणारे कोन आहेत आणि त्या दोन कोनांची बेरीज केली तर 180 अंश येते. म्हणजे आंतरकोनाचा गुणधर्म आपण याच्यावरती कोणता पाहू शकतोय? समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. प्रत्येक जोडीतील कोन काय होणार आहे? या ठिकाणी 180 अंश होणार आहे. आता यानंतरचा जो पाहणार आहे आपण तो व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म आपण पाहणार आहे. व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आंतरव्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोन हा गुणधर्म आपण पहिल्यांदा बघूया. आता आंतरव्युत्क्रम कोन कोणकोणते आहेत ते आपण आधी समजून घेऊया. आतल्या भागामध्ये तयार होणारे आणि छेदिकेच्या विरुद्ध अंगास असणारे हे काय आहेत? आंतरव्युत्क्रम कोन. आता कोन डी आणि कोन एफ हा व्युत्क्रम कोन आहे, आंतरव्युत्क्रम कोन आहे हा. आणि दुसरी जोडी कोणती तयार होईल? सी आणि ई. ही सुद्धा आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी आहे. बघा, कोन डी
आता हे कोण डीचं माप आणि एफचं माप, याचं डीचं माप 70 अंश आहे, एफचं माप सुद्धा 70 अंश आहे. म्हणजे ह्या जोडीतील कोण कसे आहेत, दोन्ही एकरूप आहेत. म्हणजेच या ठिकाणी एकरूपतेचं चिन्ह वापरून सुद्धा आपण लिहू शकतो कोण डी एकरूप कोण एफ. आता दुसरी जोडी पहा, या ठिकाणी कोण सी एकरूप कोण ई. कारण यांची दोन्हीची माप किती आहे, याचं 110 अंश आहे आणि ह्या दोन्हीचं मिळून माप किती आहे, 70 अंश आहे. म्हणजेच या ठिकाणी हा आंतरउत्क्रम कोणाचा गुणधर्म कोणता आहे, समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता आंतर उत्क्रम कोणांच्या जोडीतील प्रत्येक कोणाचं माप हे कसं असतंय, समान असतंय, एकरूप असतंय. आता बाह्य उत्क्रम कोण, बाह्य उत्क्रम कोणाच्या या ठिकाणी दोन जोड्या तयार होतात. आता बाह्य उत्क्रम कोण म्हणजे रेषेच्या दोन्ही समांतर रेषेच्या बाहेरच्या भागामध्ये तयार होणारे कोण, म्हणजे या ठिकाणी हे बाह्य उत्क्रम कोण आहेत. मग आता ए चा बाह्य उत्क्रम कोण कोणता आपण पाहिलेला आहे, ए या कोणाचा बाह्य उत्क्रम कोण कोणता आहे, जी, बरोबर आहे. कोण, आता ह्या ए कोणाचं माप 110 अंश आहे आणि जी कोणाचं माप 110 अंश आहे. म्हणजे हे दोन कोण काय आहेत, एकरूप आहेत, समान मापाचे आहेत. तसेच दुसरी जोडी कोणती येते, बाह्य उत्क्रम कोणाची दुसरी जोडी बी कोण आणि एच कोण. आता बी कोणाचं माप 70 अंश आहे, एच कोणाचं माप सुद्धा 70 अंश आहे. म्हणजे बाह्य उत्क्रम कोण सुद्धा काय आहेत, या ठिकाणी एकरूप आहेत, त्यांची मापे समान आहेत. मग पहिल्यांदा आपण कोण ए एकरूप कोण जी बरोबर किती अंशाचे आहेत, ते 110 अंशाचे आहेत. आणि दुसरी जोडी कोण बी एकरूप कोण एच बरोबर, यांची मापे किती आहेत, 70 अंश आहेत. आणि हे बाह्य उत्क्रम कोणाचा गुणधर्म काय आहे, दोन समांतर रेषेना एका छेदिकेने छेदले असता बाह्य उत्क्रम कोणांच्या जोड्यांची मापे काय असतात, समान असतात. म्हणजे ए आणि जी चं माप दोन्ही कोणांची मापे 110 असतात आणि बी आणि एच चं माप सुद्धा 70 अंश आहे. म्हणून हे एकरूप चिन्हाने या ठिकाणी दाखवले आहे. आता या ठिकाणी आंतर उत्क्रम कोण आणि बाह्य उत्क्रम कोण आणि संगत कोण हे आपण पाहिलेलं आहे. पण हे जे गुणधर्म आता इथं आपण जे पाहिलेले आहेत, ह्या कोणाचं संगत कोणाचं, ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप समान असते, हे फक्त दोन्ही ए बी रेषा आणि सी डी रेषा ही समांतर रेषा असेल तरच. पण याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे फक्त दोन समांतर रेषा नाही आहेत, त्यात फक्त छेदिका आहे, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असतात. त्याच्यामध्ये त्या कुठल्याही दोन रेषा जर अशा असतील आणि एका छेदिकेने जर छेदलेला असेल तर ह्यांचे संगत कोण एकरूप येणार नाही. ह्या दोन्हींचे कोण एकरूप येणार नाहीत. आता हे संगत कोण एकरूप आहेत, आंतर कोण किंवा हे आंतर कोण, बाह्य उत्क्रम कोण, हे सगळे एकरूप आहेत. पण तसे आंतर कोण ह्या दोन आंतरकोणाची 180 अंश येते, ह्याची 180 अंश येते. पण इथं तो नियम आपल्याला लागू पडत नाही, इथं तो नियम इथं लावायचा नाही. कारण ह्या दोन समांतर रेषा नसल्यामुळं ह्या दोन कोणांची मापे भिन्न असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. गणितामध्ये तसा उल्लेख असला पाहिजे की रेषा ए बी समांतर रेषा सी डी. आता ह्याच आकृतीचं घेऊया, रेषा ए बी समांतर रेषा सी डी असं ज्या वेळेला दिलेलं असेल तेव्हाच ह्या कोणांचा आपण काय करू शकतोय, या ठिकाणी विचार करू शकतोय. आणि याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये कुठल्याही एका ह्या 8 कोणापैकी एकूण 8 कोण तयार झालेले आहेत, ह्या 8 कोणापैकी एका कोणाचं माप दिले असता बाकीच्या सर्व कोणांची मापे तुम्हाला काढता येतात की नाही ते आपण विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने ते उदाहरण सोडवायचं आहे. कुठलंही एका कोणाचं माप घ्यायचं आणि त्याप्रमाणे
सगळ्या 7 कोनांची मापे येतात की नाही याचा तुम्ही सराव करायचा आहे. धन्यवाद.